काय द्यावे त्यासी व्हावे उतराई हे विता पायी जीव थोडा विठाला काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर कागविधी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई हे विता पायी जीव थोडा अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आणि सर्वांच्या पाठातला आणि सोपा सरळ आणि साधा असा अर्थ असलेला अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतात. महाराज म्हणतात की काय सांगू, म्हणजे त्यांच्यापुढे असा प्रश्न पडलाय की काय सांगू, आता मी काय सांगावं की संतांचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल व त्याच्यातून आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी काय करावं लागेल, असं महाराजांना याच्यामधून आपल्याला प्रश्न पडलेला आहे अभंगामधून की कृतज्ञतेसाठी आपल्याला काय करावं लागेल. नवे तर महाराज म्हणतात की संतांच्या बोलण्याने सहज बोलण्याने माणसाचे हिताचे शब्द आपल्याला कळतात. आणि महाराज म्हणतात त्याहून जर नाही कळलं तर आपण कष्ट करून त्यांना समजावून शिकवून आपण हे सांगतो. हे संतांचाच उपकार आहेत आपल्यावर महाराज. आणि नवे तर महाराज म्हणतात ज्याप्रमाणे काही आपल्या वासराचा सांभाळ करते तसे संत आपला सांभाळ करतात. या अभंगाचा हा सरळ आणि सोपा अर्थ. महायोग पिबेतते भीमरथ्यम वरम कुंडलिकम दातुमुनिंद्रे समायोगेति चम समानंद तंदम परब्रह्मलिंगम भजेवानुगम पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची नंतर बाबाजी सद्गुरुदास तुकाराम दयांचे केली स्मरण होय सकळ नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा Hare
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय झाले त्याची व्हावे उतराई देविका पायी जीव थोडा अभंग जगद्गुरु तुकोबारांचा सांगतात ते जगद्गुरु तुकोबार आहे आणि ज्यांना सांगायचं ते आपण आहे आणि जे सांगणार आहे ते आजच्या अभंगामध्ये आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हा गरजेचा असतो. आता कालबद्धप्रमाणे ह्याही वर्षी आपण हा हरिनाम सप्ताह साजरा करत आहोत. कारण मला बरेच वर्ष झाले ना आपल्या हरिनाम सप्ताहाला. श्री ज्ञानेश्वर माऊली जन्मोत्सव 750 वर्ष पूर्ण झाले. त्याच्या निमित्ताने पण हा आपला दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये जातो मला हे ना. तर या दिवसात मला तर 4-5 दिवसात तरी संप्रदायामध्ये हे शिकायला भेटतं महाराज आपल्याला. आणि सर्व मंडळी असतील, बाहेर बसलेले असतील, घरात बसलेले असतील, माझ्या पुढे माझ्या माता भगिनी आहेत, बहिणीसारख्या आईसारख्या सर्व आहेत. तुम्हाला सर्वांनाही वंदन. नाही तर म्हणजे सगळ्यांची नाव घेते आम्ही लग्न तिथं नाही करेल नाही का. तुमच्या तुम्हाला सर्वांना वंदन करतो. आणि कीर्तन चालू असतो ना, टाळ्या वगैरे वाजू नका आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन पण करू नका है ना. नाही ना, टाळ्या वाजवा, मुखाने भजन करा. कारण टाळी का वाजवायची असते माहिती ना. म्हणजे सगळे महाराज लोक सांगतात टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. तर आपल्याला टाळीचं महत्वच कळलं नाही तर आपण नाही का टाळ असं काय असे करतात काय असे करतात. टाळ्या भरपूर प्रकारच्या असतात. पण आहे ना एक तुम्हाला उदाहरण सांगून जाईल. कारण आपल्या संतांनी सांगितलंय महाराज टाळी का वाजवावी. आता विषय निघला म्हणून सांगतो टाळी का वाजवावी. एक दिवस मी आता ड्रायव्हर आहे दादा पण मला वाटतं आम्ही कुठे टोल नाका लागलो ना, टोल नाका तर टोल नाक्यामध्ये जातो. म्हणजे टोल नाक्यामध्ये जातो ना तर नेहमी कोण ना कोणतरी येतात आपले तृतीयपंथी लोक. कोणी काय काय बोलतात पण आपण तृतीयपंथी म्हणजे ते कळतं सर्वांना. ते आले की ना टाळे वाजवतात आणि 1-2 रुपये मागतात बरोबर. पण आम्हाला ती सवय लागलेली आहे. कारण आपण मनामध्ये काय होतं शाप आपल्याला द्यायचे बरं का घ्यायचं नाही लक्षात घ्या. आपल्याला अभंगाचे देऊन सांगतो ते काय देतात आपल्याला शाप देतात. म्हणून आपण काय करतो 10ची नोट 1 रुपया 2 रुपये त्यांना देतो बरोबर ना. काय होतं मी एक दिवस जातो गेलो आणि त्यांनी मागितलं मी त्यांना जे सुट्टे काय असतील 10 रुपये 20 रुपये ते त्यांना दिले आणि तिथून पुन्हा निघून गेलो. पण मला गाडीमध्ये ना असं म्हणजे गाणं ऐकायची कोणाचं व्याख्यान ऐकायची सवय. तर पुण्यामध्ये एक डॉक्टर आहे जोशी डॉक्टर म्हणून. तर ते फक्त सायन्सचा अभ्यास केलेला आहे त्यांनी. तर त्यांचं व्याख्यान मी ऐकत होतो. तर ते त्याच्यामध्ये सांगत होते की आता त्यांचा दवाखाना टोल नाक्याच्यावरून 500 मीटर वरती फक्त बरं का महाराज. 500 मीटर वरती त्यांचा दवाखाना आहे. तर त्यांनी असा विचार केला की मी इथनं दररोज जातो आणि ही लोक टाळ्या वाजून माझ्याकडे पैसे मागतात. ठीक आहे पैशासाठी टाळ्या वाजून हा आपण साईडला ठेवू थोडस बाजूला ठेवू. तर तो हा विचार करायचा की ही लोक दररोज येतात टाळी वाजवतात पैसे घेतात, दररोज येतात टाळी वाजवतात पैसे घेतात बरोबर ना. तर मग त्यांनी एक दिवस विचार केला. परत त्या टोल नाक्यातून डॉक्टर आले. तर त्यांनी विचारलं त्याला आला आता टाळी वाजवली होते त्यांच्या पद्धतीने त्यांनी पैसे मागितलं. आपल्याला जमणार नाही. त्यांनी काय केलं त्यांना विचारलं 1 रुपया नाही 10 रुपये नाही 100 रुपये नाही मी तुम्हाला 1000 रुपये देतो. पण तुमचा मेन कोण येते मला सांगा, तुमचा प्रमुख कोण येतो सांगा. तर ते बोलले का होता साहेब असं का तुम्ही विचारलं. नाही मला तुमचा प्रमुख कोण येते मला सांगा. त्यांनी सांगितलं. तर त्यांनी 500 मीटर वरती त्यांच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेले. त्यांचा प्रमुख आला त्यांची मीटिंग बसली. त्यांना विचारलं आज 40 वर्ष झाला हा माझा दवाखाना इथे आहे. किती 40 वर्ष. माझ्याकडे म्हातारे आले, येडे आले, लंगडे आले, लुळे आले, तरुण आले, वयस्कर म्हातारे आले, सर्व लोक येऊन गेली. पण या 40 वर्षामध्ये तुमच्या पंथाचा एक पण पेशंट माझ्याकडे आला नाही.
40 वर्षांनी ते व्याख्यानात ऐकत होतो मी दादा. 40 वर्षांनी त्यांनी एक प्रश्न केला काही सर्व लोक माझ्याकडे आली, पण तुमच्या पंथाचा एक पण माणूस माझ्याकडे आला नाही. तो तुम्ही आता मला का विचारताय? तो मला प्रश्न पडला म्हणून मी तुम्हाला, मी डॉक्टर आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं. तर त्यांनी काय केलं, प्रत्येक टोल नाक्यावरती कॉल करून विचारलं की बाबा तुमच्या नाक्यावर तुम्ही डॉक्टरकडे गेलं का? ते नाही बोलले. म्हणजे 10 टोल नाक्यावरती त्यांनी कॉल केला पण कोणी काय बोललं नाही का आम्ही गेलोय म्हणून. मग त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की आमच्या मधला एकही माणूस दवाखान्यात जात नाही, त्याचं कारण असं की आम्ही टाळ्या वाजवतो. ज्यावेळेस आम्ही टाळ्या वाजवतो ते आपल्या ज्या नसा आहेत ना त्याचा रक्तस्राव होतो, त्याच्यामुळे आम्हाला आजार पण येत नाही. तेव्हा त्या डॉक्टरला कळलं त्याचं कारण नक्की काय आहे. तर मी त्याच्या खाली काय गाडीदार साईडला घेतली, त्याच्या खाली एक मेसेज टाकला डॉक्टरांना. म्हटलं डॉक्टर 40 वर्षानंतर तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण आमच्या संतांनी 450 वर्षापूर्वी सांगितले लावून कळलं ना आता टाळी का वाजवायची. सुंदर हे दिलं महाराजांनी प्रमाण. म्हणून टाळी वाजायची कारण त्या डॉक्टरला 40 वर्षानंतर त्यात आपल्याला उत्तर मिळालं, पण आपल्या संतांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले नाही का. किंवा आता बोलले ना लावणी या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला हे ना. म्हणजे तुकाराम महाराजांनी आपल्या 450 वर्षापूर्वी सांगून ठेवलं. मग डॉक्टर म्हटलं तुम्हाला 40 वर्षांनी करायला काय त्याच्यामध्ये म्हणून अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतात. कारण परोपकारासाठी जे करतात ना महाराज ते खरं आहे. उपकार करणारे भरपूर आहेत. महाराज म्हणतात उपकार करणारे भरपूर आहेत, पण संतांचेच का उपकाराचा त्यांना लाग येते. तर कारण असं आहे महाराज परोपकार करणारे आपल्यामध्ये अनेक आहेत, संत सोडून पण अनेक आहेत, पण उपकार करणारे जे आहेत ते त्याच्या उपयोगाचे नाही. कारण परोपकार करणारे बघा श्लोकामध्ये आहे परोपकाराय वाहते नदी, बरोबर ना. म्हणजे नदी बघा संगमापासून आपल्या उगमापासून संगमापर्यंत जायचं काम कोण करतं? नदी करते. समुद्राला मिळण्याचं काम नदी करते. पण ज्या वेळेस तिथनं समुद्रापर्यंत पोहोचतो तोपर्यंत नदी किती कार्य करते? पियाला पाणी देते, कोणी आंघोळी गेलं का पाक धुवून जाते नाही का, झाडांना पाणी मिळते. म्हणजे नदी ही परोपकारासाठी हे झालेली असते महाराज. दुसरं उदाहरण पाहिलं आपण तर परोपकार दुय्यम गाव म्हणजे गाय बघा. गायचं कसं आहे, गाय आपल्याला दूध देते. दूध आपण वापरतो, दूध उपयोगाला येतं ते परोपकारासाठीच करते ना. दूध देते ते दुसऱ्यासाठीच देते. नंतर शेण बघा आपल्याला शेण देते. आता काय शेणाचा उपयोग होत नसतं. महिला म्हणते याला काय आता आहे का नाही शेणाचा, पण सांगते शेणापासून काय उपकार आहे नाही का.
आणि गाय आपल्याला गाय गेल्यानंतर तिचं जे कातड येते पण आपल्याला उपयोग येतो महाराज. म्हणजे गाय पण परोपकारासाठी जन्माला येते. मग मला सांगा, तुम्ही म्हणता शेणाचं कसं काय? शेणाचं 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो, कारण कळावं म्हणून, कारण आजपर्यंत मला वाटत नाही कोणाला माहिती असेल तर सांगून जातो. जाऊ आपलं काय कार्यक्रम चालू तर सांगून जातो, विषय निघाला तर. शेण बघा, शेण सगळ्यांना माहिती आहे ना, महिलांना तर माहिती आहे, त्या थापूनच आल्या ते आतापर्यंत गावावरून. मुंबईच्या ठिकाणी विषय जाऊ द्या. शेण बघा, आज शेणामुळे आपलं संविधान आहे. सगळे म्हणजे सिटी लोक म्हणजे याला काय वेगळं संविधान, शेणामुळे संविधान आहे. कसं ते सांगतो तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, ते शिक्षणासाठी बाहेर देशामध्ये गेले विलायतेला, बरोबर ना. विलायतेला शिक्षणासाठी गेले होते, त्यांना पैसा कमी पडत होता. पण त्यांची बायको ना रमाबाई, तिला पत्र आलं, त्यावेळेस पत्र होतं, तिला पत्र आलं की पुढचं शिक्षण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. दादा, माझ्या रमाबाईंनी भीमरायाला पत्र लिहिलं, तुमचं शिक्षण पूर्ण करा, त्याचा खर्च मी करीन. रमाबाईंनी निश्चय केला तर माझ्या नवऱ्याचं शिक्षण मला पूर्णच करायचंय, त्याला त्यांनी तरच करायचंय, तरच तुम्ही इकडे या. रमाबाईंनी काय केलं दादा, रानावानात गेली, शेण गोळा केलं. रमा माझी शेण गोळा करायची, शेणाच्या शेण गोळा करायची, गौऱ्या बनवायची, बाजारात घेऊन विकायची आणि भीमाला पैसे पाठवायचे. त्याच्यामध्ये असे अजून एक भारी दादा, रमाबाईची 4 मुलं मेली, पण भीमरायांना कळवलं नाही का, तर माझ्या नवऱ्याचं शिक्षण अपुरं राहील. किती मोठं उपकार आहे दादा. माझ्या नवऱ्याचं शिक्षण अपुरं राहील म्हणून 4 मुलं मेली तरी भीमरायाला तिने कळवलं नाही का, तर नवऱ्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. आणि केवढं मोठं उपकार आहे आपल्या देशावर. तर ते संविधान कुणी लिहिलं? बाबासाहेबांनी. पुढचं काय आहे? परोपकारासाठी. परोपकाराय मनुष्य तत्सम, बरोबर. तर माणूस पण परोपकारासाठी आहे. सर्वच माणसं आहेत असं काही नाही. माणूस म्हणजे तुम्हाला सांगतो, भगतसिंग भगतसिंगाला ज्यावेळेस फाशी द्यायची होती ना महाराज, त्यावेळेस काय झालं, तो जेलर आहे ना, जेलर आला भगतसिंगला, हे भगत चल उठ, तुला फाशी द्यायची वेळ आली म्हणून. तर भगतसिंग काय करत, त्यावेळेस व्यायाम करत होता, व्यायाम करत होता, उठा बशा काढत होता. तर तो आला, तो बोलला, अरे तुझी तब्येत फुल करायला, व्यायाम पळायला, व्यायाम करायला, तंदुरुस्त व्हायला, चांगलं राहण्यासाठी व्यायाम करून हे ठीक आहे, पण आज तुला फाशी आहे, तू हे काय करतो? तो बोलला, हे जेलर थांब, मला प्रश्न विचारला तर उत्तर मी तुला देतो, तू थांब. तर त्या जेलरला त्यांनी सांगितलं की बाबा, माझी आई दररोज घरी देवपूजा करते, माझी आई दररोज घरी देवपूजा करते, पण ती देवपूजा करताना टोपली भर फुलं घेऊन येते. ती टोपली भर फुलं ज्या वेळेस ती घेऊन येते ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये सुकलेली फुलं देवाला नाही ठेवत. ती काय करते, असं टवटवीत चांगलं सुंदर असं भोजवळ फुल ती देवाला ठेवते आणि नंतर देवाची पूजा करते. मग त्यावेळेस तो जेलर त्याला सांगतो, तू काय करतो, तुला फाशी द्यायची, तू हे काय करतो? थांब करा, ती देवाची पूजा माझी आई जशी करते ना, तर ते उपकार देवापेक्षा कमी आहे. परंतु माझं बघा म्हणतो काय, परोपकाराचा आपण सांगतो. तर तो बोलतो की मी जे हे व्यायाम करतोय ना, हे व्यायाम, तर मी दिवसाला जर 100 रुपया पैशाचं ते जोर काढत असेल ना, तर माझ्या भारत देशाच्या भारत भूला मी प्रणाम करतोय. कारण
मला तर मी जर असंच गेलो ना फाशीला न काय करता, जशी माझ्या एक टवटवीत फुलं ठेवत देवाला ती मान्य होती ना, तसं मी जर असं मुरगळून जर फाशीला गेलो ना तर माझं नाव निघणार नाही. आणि ज्या वेळेस मी असा तंदुरुस्त होऊन हसत खेळत फाशीला जाईना तेव्हा माझी लोक माझं नाव काढतील. विडाला तात्पर्य असं आहे की आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. आपण घेऊन फायदा नाही महाराज, दुसऱ्याला आपण दिलं तेव्हा, बरोबर ना. मग त्यावेळेस महाराज म्हणतात की बाबा परोपकारासाठी आपण जन्माला यायला पाहिजे. तर महाराज काय सांगतात, परोपकार करणाऱ्याच्या यादीमध्ये आपला नंबर लागला पाहिजे. तुम्ही म्हणता नाही महाराज उपकार करणाऱ्याचा भरपूर आहे, बरोबर ना. पण माणसाने करताना ज्यावेळेस आपण उपकार माणसावर करतो ना तर त्यावेळेस ते आपण फक्त आपल्या हितासाठी करत असतो. ज्यावेळेस आपण माणसावर जे उपकार करतो त्यावेळेस आपण हितासाठी करत असतो, पण परोपकार ज्यावेळेस करत असतो ते दुसऱ्यासाठी करत असतो. तर आपली आई, आपण आईचा जरी विषय घेतला तर आई आपल्या मुलावर भरपूर प्रेम करते. 9 महिने 9 दिवस वाढवलेला असतं, त्याच्यानंतर लहानाचं मोठं करणं. आपल्याला तो प्रश्न पडतो, महाराजांना तर संतांचा एवढं आई वडिलांचा पण उपकार त्यांनी मानायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. तर मग म्हणून महाराज जातात परोपकाराय मनुष्य नमः, म्हणजे माणसाने केलेले जे परोपकार आहे ते उपकार आपल्याला बघायचा आहे. तर मग त्यानंतर काय होतं महाराज की ज्यावेळेस संत उपकारासाठी जन्माला येतात, ज्यावेळेस संत आपल्याला सांगतात की नाही रे बाबा तू जे उपकार करतो ते उपकार करत असताना दुसऱ्याला दिलं पाहिजे. दुसऱ्याकडून आपण घेतलं नाही पाहिजे. आपण जे उपकार दुसऱ्याला द्यायला शिका. आता महाराजांना पक्वत वागवता येते, तर महाराजांनी त्यांची कला त्यांच्यापाशी जर ठेवली, महाराजांनी जर त्यांची कला त्यांच्यापाशी जर ठेवली तर दुसऱ्याला माहित पडेल का? नाही. कारण कसं आपल्याकडे जर साठवून ठेवलं तर ते खराब होऊन जातं. आपण जर अन्न आणून दिले, टोपलं भरून आणून दिलं ते तर दुसऱ्याला नाही वाटत, आपण सायकडे खातो बाकी तर खराब होऊन जातं. म्हणून दुसऱ्याला दिले पाहिजे आपण, बरोबर ना. आणि त्यानंतर मग महाराज म्हणतात की बाबा तुला उपकार करायचे ना तर उपकार कशासाठी कर? परोपकारासाठी कर. दुसऱ्यासाठी जन्माला आला ना दुसऱ्यासाठी परोपकार कर. ज्याप्रमाणे आई काय म्हणते 9 महिने 9 दिवस मी बाळाला वाढवले ना, 9 महिने 9 दिवस बाळाला मी वाढवले. कशासाठी वाढवले? कारण तो पुढं माझ्या प्रॉपर्टीचा मालक झाला पाहिजे, बरोबर. तो माझ्या प्रॉपर्टीचा मालक झाला पाहिजे. पण संतांनी ज्यावेळेस आपल्याला शिकवलं, माऊलींनी बघा आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, अनेक ग्रंथ दिले, पण आपण त्या ग्रंथातून आपल्याला शिकायला मिळते, बरोबर. तर माऊली म्हटले नाही मी कोणाला देणार नाही. आज संतांनी दिलं म्हणून आज आपण या ठिकाणी उभा आहोत. संतांनी आपल्याला परोपकार केले, शिकवले. विठाला विठा एक दिवस काय होतं, जगद्गुरु तुकोबाराय याला जातात, वारीला जातात. आणि वारीला जात असताना त्यांच्या घरी एक सावकार येतो. तो सावकार काय करतो, त्यांच्याकडे ना पूर्ण जे काय असं भिकेसाठी म्हणजे भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये येतो. आणि तुकाराम महाराजांना म्हणतो की बाबा मला वाढ काहीतरी तुझ्याकडे असं जेवायला दे, काय असं ते दे. तर तुकाराम महाराज काय करतात, तो आला ना भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आला ना त्यावेळेस तुकाराम महाराज काय करतात, त्याला ना घरात असं ते खायला वगैरे काय असं ते देऊन जातात. आणि परत तो रामकृष्ण हरी म्हणून तो निघून जातो. तो त्यावेळेस निघून गेल्यावरती परत जगद्गुरु तुकोबाराय मनामध्ये विचार करतात की बाबा हा माणूस येताना एवढ्या याच्यामध्ये आला, जाताना भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये का गेला. तुकाराम महाराजांनी विचार केला. आपण जो हा विचार करतो ना तो माणूस काय करतो, दुसऱ्या माणसाला देऊ शकत नाही, बरोबर ना. पण महाराज काय बोलले, हा जो व्यक्ती आपल्याकडून आलाय तो काहीतरी मागायला आला होता, आपल्याला त्याला द्यायचं होतं म्हणून तो घेऊन गेला. संत फक्त देण्यासाठी आले. पुढे गेल्यावरती मला सांगा, आपण जगद्गुरु तुकोबारायांनी 400 एकर जमीन घालवली त्याला, बरोबर ना. 400 एकर जमीन कशामध्ये, दानामध्ये घालवली, सावकारकी घालवली, किराणा मला तेवढं मोठं दुकान पण घालवलं, बरोबर ना. ते दुकान घालवलं, फक्त बायकोच्या अंगावरती एक फाटलेली साडी ठेवली त्यांनी. एक फाटलेली साडी फक्त बायकोच्या अंगावरती ठेवली. आपण मनुष्याचा आणि संतांचं सांगतोय, फक्त फाटलेली साडी बायकोच्या अंगावरती त्यांनी ठेवली. आणि मग देवाने विचार केला, या तुकारामाने 400 एकर जमीन घालवली, सावकारकी घालवली, नवे तर पूर्ण किराणा मालाचं दुकान पण त्यांनी घालवलं, बरोबर ना. आणि मग आता आपण काय करू, फक्त बायकोच्या अंगावरती एक साडी ठेवली. तर पांडुरंगांनी काय केलं,
रुक्मिणी आईला बोलली, आवर आता आपल्याला आहे ना भिकाऱ्याच्या रूपामध्ये मला जाऊन तुकाराम महाराज मागायचं. काही साहेब बोलले, अरे अहो ते पूर्ण खाली झाले, तुम्ही अजून जाऊन काय मागणं, त्यांच्या देण्यासारखं काहीच नाही, एवढं त्यांनी घालवलं, तुम्ही अजून त्यांची कशाला माझ्या पुढे जातात. देव म्हटले नाही नाही आपल्याला जायचं. देवानी काय केलं, रुक्मिणी मातेकडून फाटलेली साडी घेतली, एका म्हातारीच्या भिकाऱ्यांच्या रूपामध्ये देव तुकाराम महाराजांना आले. आणि तुकाराम महाराजांचे एक आले आणि म्हटलं, हाय काय कोणी घरात? तुकाराम महाराज हाय बाहेर आले. बाहेर आले, म्हटले कोण? काहीतरी असन तर द्या, साडी फाटलेली आहे, फाटलं तुमचं काय लुगडा असन तर द्या. तर तुकाराम महाराज म्हटले, अगं बाई तू लेट केलं यायला, त्याच्या अगोदर जर तू आली असती ना तुला सगळं मिळालं असतं, पण तू आता लेट केलंय नाही यायला, खूप उशीर केला. तू एक काम कर, आता नको, उद्या सकाळी लवकर ये, दिवस उगवताच ये. मग देव परत पाठीमागे गेले. शेवटी जगाचा मालक आहे देव, परत पाठीमागे गेले आणि केलं काय, देवाने सकाळी बरोबर दिवस उजाडल्या तुकाराम महाराजांचं घर काय. तुकाराम महाराजांना परत आवाज दिला, आहे का कोणी घरामध्ये? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी आवाज दिला, 5 मिनिटं थांबा म्हणतो मी तुम्हाला देतो. त्या म्हातारीला म्हणजे देवाला थांबवलं, ते थांबवलं. मागच्या घराला गेले, आई जवळ आंघोळीला गेले होते, होतं ते वरचं साड्या लुगडं करून आणलं आणि देवाच्या उत्पादन केलं. ठीक आहे. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणती की देवाला म्हणतात, काय तुम्ही परीक्षा पाहिली, एकूण तर एकटीच्या अंगावर लुगडं ते सुद्धा त्या माणसाने दान केलं. कुणी? कोणासाठी? दुसऱ्यासाठी. म्हणजे पर उपकार कोणी केलं? संतांनी केलं. आणि त्यानंतर रुक्मिणी आईने काय केलं, एक नवी लुगडं घेऊन तिथं ठेवलं. ते लुगडं नेसून तिथं बाहेर आले आणि तुकाराम महाराजाला म्हणते, अहो काय वेळेचं काय तुम्ही? महाराज बोलले, काय झालं? अहो तुम्हाला लुगडं द्यायचं होतं ना. हा, ते फाटलेलं लुगडं देण्यापेक्षा हे नवीन लुगडं द्यायचं ना तिला. एवढे मोठे उपकार आहे दादा मग या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा आपल्याला कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञ म्हणजे काय? केलेल्या उपकाराची दान ठेवणे. आणि कृतज्ञ म्हणजे काय? केलेल्या उपकाराची दान न ठेवणे किंवा नाशावर टपणे. मग कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची दान ठेवणे. बघा, मुलांना आपण लहानाचं मोठं करतो, शिक्षण घेतात मुलं, बाहेर गावी जातात. एक उदाहरण सांगून द्याय तुम्हाला. एक आई होती, तिला म्हणजे एक मुलगा होता, तो मुलाला तिने शिक्षण दिलं, चांगलं शिक्षण दिलं. घरची पाटली होती, समोरची पण पाटीची होती आणि त्या मुलाचं जे घर आहे ना, ते घर पण पाटलाचं घर होतं. तर त्या मुलाने काय केलं, शिक्षणासाठी बाहेर देशामध्ये जायचा हट्ट केला आईकडे. पण आई काय बोलली त्याला, नाही रे बाळा, बाहेर देशामध्ये जायचं आपल्यासारख्या गरीबाचं काम नाही. अगं आई तुम्हाला गरीब काय बोलते, आपलं पाटलाचं घर आहे, पाटलाचं घर तुम्हाला नाही गरीबाचं काय म्हणते. अरे बाळा, तुझे वडील जाऊन 4 वर्ष झाले, तुझे वडील जाऊन 4 वर्ष झालं, तुला मी इथपर्यंत कसं शिक्षण दिलंय माझं मला माहिती. त्या मुलाने आईकडे असा हट्ट धरला, नाही आई मला बाहेर देशाचं शिक्षणासाठी जायचं. तर त्या आईने काय केलं, आता गावामध्ये किरकिर फिरली, बाबा माझ्या मुलाला शिक्षणासाठी 2 रुपये द्या, 3 रुपये द्या, हे कर. भरपूर त्या गावात ते सावकार होते, सर्वांनी साधून ठेवलेलं भरपूर असेल, पण देण्याची ताणच पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबारायांना आपण श्रीमंत बोलतो, पण कशामुळे बोलतो? 400 एकर जमीन होती म्हणून नाही, किराणा मालाचं मोठं दुकान होतं म्हणून नाही, किंवा सावकारकी होती म्हणून नाही. पण एकच लुगडं अंगावर असताना ते लुगडं दुसऱ्याला देण्याची दानच पाहिजे, त्याला श्रीमंत म्हणतात. म्हणून कसं, नका घालू तुझं तगाची साध आणि ताकाचे या उपकार करत आहे. बरोबर, म्हणजे दुसऱ्यासाठी तुम्हाला नाही तू देता आलं तर नका देऊ, निदान ताक तरी द्या. बरोबर ना, निदान ताक तरी द्या. कारण ती पूर्ण गावामध्ये फिरत होती, पण कुणी तिला मदत केली नाही. लोक म्हणायची ही अशी भिकारीने असं तसं नाही, ते शब्द वापरले, पण तिला कुणी काही दिलं नाही. तिच्या भावाकडे पण गेली, भावाला पण बोलली, दादा तुझा एकुलता एक भाता बाहेर देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचं म्हणतोय, पण त्या भावाने सुद्धा तिला मदत केली नाही. दादा भाऊ बोलला, नाही नाही
माझ्याकडे नाही, हे नाही, गरीबची त्याची कारण सांगत राहिला. वहिनी आली, वहिनीने दरवाजा लावून घेतला, ती जशी आली तशी मागच्या पावली गेली. कारण ज्यावेळेस आपले आई वडील जातात ना त्यावेळेस माहेरामध्ये आपलं कोण नसतं. तिला सगळे शब्द आठवले, बाबाच्या पायामध्ये पडते पाया, बाबा पाय मागल मागू, सगळ्या गोष्टी तिला त्यावेळेस लागलेल्या टायमाच्या आठवल्या. पण ज्या वेळेस तिथे गेली आणि त्या भावाला म्हटली, दादा काही नको देत होतं मला फक्त माझ्या मुलाला बाहेर देशामध्ये पाठवलं, तेवढा पुरतं तेवढा मला मदत कर, काही नको दादा. पण त्या माणसाने काही तिथं ऐकलं नाही. दादा नको, काही नको दादा, तुझ्या पुरवणारे पोळीचा, फक्त मला मदत कर माझ्या बाळाच्या शिक्षणाचा, एवढंच फक्त ती आई त्याला बोलली. पण नाही, तिथून ती बिचारी परत आली मुलाला शिक्षण देण्यासाठी. राब राब कष्ट केलं, शेतामध्ये राब राबले आणि त्या मुलाला बाहेर देशामध्ये शिक्षणाला पाठवलं. त्या मुलाला ज्या वेळेस शिक्षणाला बाहेर देशामध्ये पाठवलं त्यावेळेस तो मुलगा शिक्षणाला गेला, चांगला शिक्षण घेतलं आणि तिकडून त्याच्या आईला त्याने पत्र पाठवलं, आई माझं इकडे एका मुलीबरोबर प्रेम झालं, मी काय परत तिकडे येणार नाही. एवढं लहानाचं मोठं करून एवढं शिक्षण दिलं. त्या मुलाने तिकडे आईला सांगितलं, आई मी इकडनं आता येणार नाही, मी इकडे एका मुलीबरोबर माझं प्रेम झालं, मी इकडंच लग्न करणार नाही. तर त्या आईने काय केलं, ते तोकडं पत्र वाचलं तर तुरगळ आणि कोपऱ्यामध्ये भेटून दिलं आणि ती आपली एकटी जीवन करायला लागली. कारण नवऱ्याचं हरवलं तर आई वडील पण गेलं, एकटी पडली, घरातल्यांनी बाहेर उठकून दिलं, वाटलं तर घरात मत होतं पण बाहेर उठकून दिलं. पण ती एकटी आपली बिचारी काम करत राहिली, ती स्वतः काम करत राहिली आणि लास्ट शेवटी काय झालं दादा, एक दिवस परत 1-2 वर्षानंतर त्या मुलाचं पत्र आलं, आई मला या ठिकाणचा कंटाळा आला आहे, मी आता परत आपल्या गावी येते म्हणून. तर त्या आईने ते पत्र वाचलं. बघा दादा उत्तराची गाण कशी असते. त्या आईने ते पत्र वाचलं. प्रथमचा मुलगा काय होता, बाहेर जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत, आई मला बाहेर देशामध्ये जायचं. नंतर काय केलं, आई माझ्या एका मुलीशी लग्न झाले, मी तिकडे जेव्हा करणार, मी तिकडे येणार नाही. नंतर जेव्हा त्या मुलीने हुसकून दिलं तेव्हा काय झालं, आई मी म्हणजे कोणाच्या यात्राला आला तो, आईच्या उपकाराची जाण काय ते सांगतो मला. आईचे उपकार फक्त आपल्या मुलासाठी होते, हितासाठी होते. तर तो मुलगा परत परदेशातून येणार, त्याच्यामध्ये आई लगेच फार आई येऊ आईची नाही का, कारण तिने आपल्याला दाखवलं काशी ग काशी मी कशी ग पाहिजे नाही का, माझ्या बाबा आईने मला दुनिया दाखवली नाही का, म्हणणार का माझं काशी ग काशी कशी मी पाहिली, माझ्या आईने मला दुनिया दाखवली. म्हणजे आईने आपल्याला काशी असे जग आईने दाखवलं जातं आपल्याला. आणि त्याच आईला यांनी पत्र पाठवलं, तुम्ही येणार नाही. नंतर परत 2 वर्ष पत्र, आई मी तुझ्या भेटीसाठी येते, मला खूप कंटाळा आलाय. ती आई हार घेऊन डायरेक्ट विमानतळावर, आणि विमानतळावर जायची आणि विमानतळावर जाऊन सकाळी 12चं येणारं विमान ते आलंच नाही. दुसऱ्या दिवशीचे 12 वाजले तरी विमान आलं नाही. मग त्या आईला ती लोक विचारली, अहो आजी तुम्ही इथं काय करताय, माझा मुलगा परदेशातून येणार आहे. पुढच्या विमानाचं डिटेल सांगितली म्हातारी त्यांना. ते बोलले, अहो आई हे विमान तर असं झालंय, विमानाचा ऍक्सिडेंट झालाय, विमान तिथंच झालं, तुमचा मुलगा येणार अशा ठिकाणी आहे तिथे घेऊन जा. ज्या ठिकाणी त्या पोड्या ठेवल्या होत्या म्हणजे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या आईला घेऊन गेले. त्या आईच्या त्या मुलाच्या तोंडावरून तो कपडा काढला आणि आईने पाहिलं, काय केला तर म्हणजे जी आई हार घेऊन आपल्या मुलाचं स्वागत करायला आली होती आणि तेच आईने त्या मुलाच्या गेलेल्या मुलाच्या तोंडावरचा कपडा काढला, काय झाला असं नाही. माया मंदिर हालय लागे कळस फुटाया, लागे कळस फुटाया, माया मंदिर हालय लागे कळस फुटाया, घायाळ पक्षी गाई पिलाला भेटाया, आज घायाळ पक्षी गाई पिलाला भेटाया.
घरट तिला विसावा निवारा तिने बांधील घरट तिला विसावा निवारा घेऊन या पंखाखाली भरविला मोतिया तारा गेली उडून पाखर गेली उडून पाखर पांग आईच फेडाया आज घायाळ पक्षीनी जाई तिला ना भेटाया आज घायाळ पक्षीनी जाई तिला ना भेटाया महाराजची आई त्या ठिकाणी गेली आणि मुलाला बघली तर मुलाचं मयत पाहिल्या आपल्या मुलाला गेलेलं पाहिल्या असं हंबरडा फोडला. पण ती आईने पाहिला आपला मुलगा गेला. एवढं वर्ष ज्याच्यासाठी आपण प्रयत्न केला, ज्याच्यासाठी एवढं दारोदार फिरलो आणि आपलं तोच मुलगा आपल्या समोर या अवस्थेमध्ये त्या आईने पाहिल्या ती आई वेडी झाली. हो, ती आई वेडी झाली. मुलाचं सर्व कार्य केलं, घरी आली आणि ती आई दररोज एक हार घेऊन त्या विमानतळावर जाऊन बसायची. का आता आपला मुलगा येणार आहे म्हणून तिला वेळ लागलो होता दादा. ती आई दररोज हार घेऊन त्या विमानतळावर जाऊन बसायची. आत्ताच माझा मुलगा येईल, मगच माझा मुलगा येईल. लोक दगड मारायची, हो काठीरी मारायची, पण म्हातारी परत दुसऱ्या दिवशी सकाळी त्या टायमिंगला तिथे जाऊन हार घेऊन जायची, कारण माझा मुलगा आता येईल. पण मला सांगा महाराज, ती आई ज्या वेळेस तिचा हार घेऊन जायची ना, त्यावेळेस येड्याचं रूप घेऊन जायची. पण मला सांगा, ती जर येडी असली असती, वेडी असली असती, तर तिच्यामध्ये आई जागी असली असती का महाराज? ती जरी वेळी झाली पण तिच्यामधली आई वेळी झाली नव्हती महाराज. म्हणून आईचा उपकार फक्त मुलावरती, सर्वांसाठी नाही. कारण संतांचे उपकार आपल्यावर जास्त आहे. आई थोर तुझे उपकार, 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 आई थोर तुझे पाठवून
तू मला लहानाचं मोठं केलं, एवढे तू उपकार माझ्यावर केले, तुझं उपकार मी फेडू शकलो नाही. थोड्या सर्वांच्या डोळ्याला पाणी आलं, पण काय आईचे उपकार आपल्यासाठी आहेतच. परंतु महाराजांना मला सांगा, महाराजांनी विचारलं, बाबा तू समुद्र बघून आला ना? तू समुद्र बघून आला? हो. फिरून आला? हो. मग काय आहे तिथं? तो बोलला, आहे भरपूर आहे, झाडे, फिरायला तिथं हॉटेल आहे, खायला हॉटेल आहे, जेवायला आहे, सर्व काही होडे, सर्व काही आहे. मग तू काय पाहिलं? तर समुद्र पाहिला. समुद्रामध्ये काय पाहिलं? पाणी पाहिलं. तर महाराजांना विचारलं, मग पाणी किती होतं? तो बोलला, काय माहित नाही किती होतं, काय सांगावं? त्याला तिथं प्रश्न पडला, काय सांगावं? तर महाराज बोलतात की तुम्ही पाहून सुद्धा तर शब्दामध्ये तुम्हाला सांगता येत नाही किती पाणी आहे. तर तसाच प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांना पहिल्या चरणामध्ये काय सांगू आता काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. काय सांगू आता संतांचे उपकार मदत निरंतर गागवी. महाराजांना असा प्रश्न पडलाय की आपण संतांच्या उपकारातून निवृत्त होण्यासाठी आपण काय द्यायला पाहिजे. तर मला सांगा महाराज, त्याच्यातून आपण जर सांगितलं का महाराज तुम्हाला त्याच्यातून फक्त निवृत्त व्हायचं ना, मग आम्ही सांगतो ते ऐका की आपण ज्याप्रमाणे जर एखाद्याची लात आपल्याला लागली तर आपण त्याला माफी मागतो. नवीन नवीन जर बसमध्ये आपण जर जागा नसेल, आपल्याला कोणी बसायला दिलं तर आपण त्याला काय सांगतो? धन्यवाद बोलतो. नवे तर आपण घरामध्ये सुद्धा जर काही झगडा झाला तर आपण चुकी झाली म्हणून म्हणतो, नाही का?
तर तुम्ही संतांना म्हणून टाका की तुम्ही माझ्यावर जे उपकार केले तर आम्ही माफी मागतो, धन्यवाद म्हणतो किंवा सर्व संतांना सांगा, तर संतांना थोडं सांगा आम्ही धन्यवाद करतो. पण महाराज म्हणतात की त्यांना धन्यवाद, संतांना धन्यवाद देणं इतकं सोपं उपकार संतांचे नाही. कारण जगाचा मालक आज संतांना हे करतो. कारण जगाचा मालक भिकारी होऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या दरबारात आलाय महाराज. मग मला सांगा संतांचे उपकार किती असतील. आता आपण पंढरीच्या वारीला जाताना सुद्धा संतांचे नामस्मरण करतो, बरोबर आहे ना. कारण आपण जातो कोणाच्या दर्शनाला? पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला. मग आपण विठ्ठल 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 म्हणत आला पाहिजे ना. का ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम का बोलतो आपण? कारण वारीला जात असताना आपण ज्ञानोबा तुकारामाच्याच याच्यामध्ये वर्षामध्ये वारी करतो ना. मग असं का करतो आपण? कारण एक दिवस असा होतो की पंढरपूर मध्ये एकादशीचा कार्यक्रम असतो संध्याकाळी भजनाचा. भजनाचा जो कार्यक्रम आहे ना तो संपला रात्री 12 वाजले आणि तिथे आपले गडवे म्हणून ते मंदिराची साफसफाई, देवाची साफसफाई करून ते घरी जायला निघाले होते. मग घरी जाता जाता त्या गाभाऱ्यातून बाहेर निघत नाही तर पाठीमागून असा आवाज आला, ज्ञानोबा तुकाराम म्हणून आवाज आला. बघा, ज्ञानोबा तुकाराम म्हणून तिथून आवाज आला. तर त्यांनी विचार केला की सगळे लोक, सगळे वारकरी भजन चालू असताना निघून गेले, संपलं भजन, सगळे निघून गेले. मग हा जो ज्ञानोबा तुकारामचा नामस्मरणाचा अवस्था कुठून येतो? तर त्यांनी विचार केला, पाठीमागे गेला, आतमध्ये गेले, कुठंच कोण नाही. मंदिराच्या बाहेर गेला, पाठीमागून राऊंड मारून आले, कुठंच कोण नाही. म्हणजे ज्ञानोबा तुकारामांचा जय घोष होतोय कुठून? ते पुन्हा मंदिरामध्ये शिरले. मंदिरामध्ये शिरले आणि देवाला हात जोडले. आणि हात जेव्हा जोडले तर त्यांची नजर पांडुरंगाच्या मुखाकडे गेली. तिकडं पाहिल्या पाहिल्या पांडुरंगाच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम. मग त्यांनी काय केलं, तिथंच देवाच्या पुढे हात जोडले. ए देवा, ए पांडुरंगा, अरे संपूर्ण जग तुझ्या याच्यावर चालतंय, संपूर्ण जग तुझ्या याच्यावर चालताना तुझ्या मुखातून ज्ञानोबा तुकारामांचं नाम घोष कर. तेव्हा देव त्यांना सांगितलं का, अरे बाबा मी इथं उभा आहे, कमरेवर हात ठेवून उभा आहे, मी फक्त मंदिराच्या आतमध्येच आहे, पण मी देव आहे हे कोणामुळे कळलं? संतांमुळे कळलं. किंवा आमुची मिरासी पंढरी आमचे घर भीमा तेरी, पांडुरंग अमृता माता, रुक्माई आमची पिता. तुम्ही मला आई वडिलांप्रमाणे बोलता ना, तसं माझं आहे. तुम्ही माझ्या मुलाप्रमाणे, संत माझ्या मुलाप्रमाणे. तर मुलाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादी माझी माता बघित रस्त्याने जर चालली आणि रस्त्याने चालत असताना महाराज तर मुलगा पोटाला धरून चाललेला आहे आणि समोरून आपण कोणतरी गेलं आणि त्या ताईला बोललं, ताई तुम्ही किती सुंदर दिसता हो, काय होईल? आपली ओळखीची असली तर ते करत, पण ती ताई काय करत म्हणजे कानफडा दिल का नाही ठेवून आपल्यापैकी दिल का नाही, कोणतरी डायरेक्ट ओळख नाही पाळत, तुम्ही किती सुंदर दिसता म्हटल्यावर काय करणार? पण तिच्या पोटाला जो मुलगा आहे त्याला जर बोललं, हो ताई किती मुलगा खोजवर आहे, दुसरा कृष्णजी, काय करल? त्याला आता घरी चहा प्यायला बोलल ना. का? कारण त्या आईला स्वतःला बोललं ना तर त्या आईला पटत नाही. पण मुलाचा जर ते जे केलं ना गौरव केलं तर मुलाचा विषय त्या आईला कसं कौतुक असतं. म्हणून मग काय होतं, मग देव म्हणतात तसं त्या आईला त्या मुलाचं कौतुक वाटतं ना, तसं माझ्या संतांचं मला कौतुक वाटतं. मी या संतांचा बाबा, ती माझी मुलं आहेत. आम्हाला माता पिता बोलतात तुम्ही संत माझी मुलं आहेत आणि तुमच्या मुलं आम्ही कळलो जगाला. म्हणून मग त्याच्यामध्ये सांगितलं, तुम्ही जर संतांचं नामस्मरण जर केलं तर मी तुम्हाला आनंद वाटेल. तेव्हापर्यंत पंढरीची वारी करताना सगळे संत ज्ञानोबा तुकारामांच्या या वर्षामध्ये वारी करतात. म्हणून घाटाला दुकानं महाराज काय सांगतात, आपण जर दुकान मांडलंय ना तर सगळ्याला द्यायला पाहिजे ना. संतांच्या दुकानामध्ये भरपूर काय आहे, संतांनी सगळ्यांना वाटलंय. 750 वर्षापूर्वी केलेली ज्ञानेश्वरीचं सगळं दुकान आपल्यासाठीच दिलेलं आहे ओपन करून. सगळं दुकानात तुकाराम महाराजांनी 60 वर्षापूर्वी आपली तुकाराम गाथा आपल्या ताब्यात देऊन टाकलेली आहे.
संतांनी हे करून ठेवले का महाराज? नाही. माझा एक मित्र हॉटेलमध्ये कामाला होता आणि एका माणसाने त्याला हॉटेलमध्ये कामाला ठेवलं होतं. तर तो काय बोलला का बाबा माझ्या कामाला राहील कोणता एकच आहे, मला कोण नाही. काही वर्षापूर्वी तो माणूस गेला. हॉटेल त्याच्या स्वतःच्या मालकीचं झालं महाराज. हॉटेल त्याच्या मालकीचं झालं ज्या वेळेस ना, तर त्यावेळेस त्याच्याकडे लोक भरपूर यायची. बाबा भीक मागायला चल बाजूला इथं थांबायचं नाही. दुसरं कोणी काय माग वर्गणी देवाची वर्गणी त्याच्यावर कधीच त्यांनी दिली नाही महाराज. पेढे म्हणून पैसे आणायचे त्याच्याकडे, कारण तो ज्याच्याकडे होता तो अगोदरच करोडपती होता. तो अगोदरच करोडपती होता आणि तो गेल्यानंतर मग याच्या ताब्यात भेटला, हा पण करोडपती झाला. मग कम से कम 100-1000 रुपये वर्गणीचं द्यायला पाहिजे. नाही तो जवळ तो होता. सांगतो तुम्हाला, आपल्याकडे साठवलेलं ते खरं होण्यापेक्षा दुसऱ्याला द्या. म्हणजे देण्याची जाणीव ठेवा. दुसऱ्यावरती उपकार करा, परोपकारावरती उपकार करा, असं संत आपल्याला सांगतात. तर त्यांनी काय केलं, 1 रुपया दुसऱ्याला देत नव्हता बाबा. आणि मग एक दिवस काय झालं, मी गेलो त्याच्या घरी. म्हटलं काय रे बाबा तू चांगलं झालं सोन्याहून पिवळं. तो गाव महाराज. म्हटलं काय नाही बाबा एवढं तुझं ताब्यात मिळालं. काय केलं, काहीतरी 15ची वारी आमची जरा पंक्तीला काय दे थोडंफार. पण तो महाराज तसं नाही, आपण अशा ठिकाणी नाही देत होतो. असं देऊन का भिकायला लागायचे का? अरे बापरे. म्हटलं ठीक आहे. मी बोललो बाबा भिकायला नको लागू, पण थोडेफार एवढं कमवत होतं दान धर्म करायची, दुसऱ्याला द्यायला शिक. बरोबर का नाही? पैसा तर नको बघू दुसऱ्या येतात तरी बघ थोडंसं तरी नाही का. आणि हे त्याच्या पानाने भरपूर आहे, पण दुसऱ्या झाली तर काय महाराज त्यांनी एक कोणाला देत नसायचा. तो उधारी सुद्धा देत नसायचा, कारण फुकट मिळालेली त्याची किंमत नव्हती त्याला. बरोबर, कारण फुकट मिळाल्याची किंमत कळत नाही महाराज. याला फुकट मिळालं, आपलं हाणणारं देह सुद्धा आपल्याला फुकटचा मिळालेला आहे. आपण आपल्याला स्वतःला गरीब म्हणतो. बरोबर आहे ना? आपण आपल्याला ते वेळ लागलेले मी गरीब आहे, माझ्याकडे वर्गणी नाही. दुसरा काय येतो, नाही मला कळत नाही. कळतं सर्व. मला टाळ घेऊन आपण आपल्याला कळतं, पण एखाद्याला म्हटलं ना त्याला टाळ घेऊन बरं नाही मला त्याच्यातलं काही कळत नाही. एखादी 500ची नोट त्याच्या समोर टाका ना महाराज, 2 मिनिटामध्ये तुला ती कळली 500ची नोट, तुला परमार्थ कळत नाही का? बरोबर आहे का नाही? गीता तर तुम्हाला कळतं ना. अरे मग तू एक काम कर, एवढं कमवलं ते कोणती नाही महाराज, आपण ते काही कळत नाही, कारण त्याला फुकट मिळालं त्याची किंमत त्याला कळाली तुम्हाला. बरोबर. मग त्यांनी काय केलं, साचून ठेवायचं. पैसे आले का साधून, तुला दान नाही, तुला धर्म नाही, तुला समजदार नाही, कुठं काय नाही, फक्त यायचं आणि तो जेवढं येईल तेवढं तो घ्यायचा. पण असं उपयोग कुठं त्याचा परोपकारासाठी 1 रुपयाचा झाला नाही. त्याला म्हटलं बाबा ठीक आहे, रामकृष्ण हरी म्हणतो त्याच्यातून 10 रुपये द्यावं लागले तिथं, कारण ते पण त्यांनी सोडलं नाही मला. कारण ते मग तिथून माहिती असतो ना, तू पण माशी पडती, एकदा पिळतो, एक टांगायला जाईल म्हणून तो असतो माणूस होता. पण आहे का, कारण सगळ्यात बघणारा कोण असतो. तू कशाला नाही म्हटलं मला, 15च्या वारीला पंक्तीला तू नाही बोललं ना. तेव्हा ऐकलं बरोबर. त्याच्या दुसऱ्या वर्षी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी रात्री 12:10 पावणे 11च्या दरम्यान आवाज केलं, जुन्या नोटा बंद. काय झालं अहो, एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये. जुन्या नोटा बंद. माझ्या डोळ्यासमोर त्या पेट्या आल्या महाराज, ज्या पेट्या होत्या ना त्या पेट्या माझ्या डोळ्यासमोर आल्या. आज नोटा जर बंद झाल्या, त्यांनी एवढं साधून ठेवलं, तो करणार काय? कितीतरी दुसऱ्याच्या नातेवाईक त्यांनी मला पहिला फोन केला, महाराज तुम्ही माझ्याकडे एक पेटी घेऊन जा, पण मला नाही वर्षानंतर त्या बदली करून आणून द्या. मी त्याला एकच सुंदर उदाहरण दिलं. म्हणतो दादा, माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पंक्तीसाठी तुम्हाला 1 रुपया दिला नाही. बरोबर आहे ना? 1 रुपया दिला नाही. त्या सगळ्या चाव्या ह्या तिजोरीच्या त्यांच्या हातात. त्यांनी ती तिजोरीची चावी फिरवली आणि ही पण तुला लागली म्हणतात. पांडुरंगाला माझ्या तू दादा समजू नको, पण हे तुला जे फुकट मिळाले ना त्याची किंमत तुला नाही. हे जर तू कमवलं असतं ना त्याची किंमत तुला कळाली असती. कारण जे आपल्याला फुकट मिळाले ना त्याचा आपल्याला किंमत राहत नाही. मला असं जे उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. एक राजा असतो, राजा. त्या राजाने काय केलेलं असतं, तो राजा अशा गावामध्ये दवंडी देतो. का फुकट मिळालं पद्धत नाही, ऐका बरं का. तो राजा त्या गावामध्ये दवंडी देतो. ऐका हो ऐका, जो कुणी माझ्या दरबारामध्ये जिवंत कावळा आणून देईल ना त्याला 5,000 रुपये बक्षीस दिलं. काय तो पूर्ण गावामध्ये
पाण्यामध्ये ओरडत ओरडत जातो. तो काय करतो, एक रस्त्याने जाता एक आंधळा नदीवरती आंघोळ करायला जातो. त्याने काय केलं, त्याच्या कानावर तो शब्द पडलेला असतो की जो कोणी राजाच्या दरबारामध्ये जिवंत कावळा आणून त्याला 5,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. तर त्याने काय केलं, तो आंघोळीला पाण्यामध्ये गेला, डुबकी मारली त्या आंधळ्याने. त्याच्या काही मानाचं नाही, ध्यानाचं नाही ना आपल्याला कावळा पकडायचा, कारण डोळ्यात नाही तर पकडेल काय. मग तो ज्यावेळेस पाण्यात उतरला, डुबकी मारली असं वर निघाला ना, टाळ्याने त्या टाळीमध्ये कावळा आला. काय सांगतो मी तुम्हाला, सहज मिळाली. त्या टाळीमध्ये कावळा आला. मग त्यांनी विचार, त्याच्या डोक्यामध्ये लगेच ते राजाच्या त्या प्रधानाचा आवाज कानामध्ये बोलला, जो कोणी राजाच्या राजवाड्यामध्ये कावळा घेऊन त्याला 5,000 रुपये दिलं काही. त्यांनी विचार केला, आता हे कावळा भेटला म्हणजे आपल्याला 5,000 रुपये 100% भेटणार. त्यांनी काय केलं, दुसरी उडी मारली. तो कावळा बघत घेतला, दुसरी उडी मारली, पुन्हा वरती निघाला, टाळी वाजवली. काय झालं, बघलतला कावळा म्हणजे आला पण त्याची किंमत त्याला कळली का. म्हणून फुकट मिळालं त्याची किंमत आपल्याला कळत नाही. म्हणून महाराज काय सांगतात की बाबा आपल्याला फुकट भेटले ना, दुसऱ्या परोपकार दुसऱ्यावरती तरी त्याचा हे कर. वर्गणी पण दिली नाही, तुझी चावी बरोबर फिरवतं तिकडे पंढरीचा आपला पांडुरंग. म्हणून आपण दुसऱ्यावरती उपकार करायला शिकावे. माझ्या परिस्थितीच्या बाबतीत पण मी बघा, शुक्राचार्यांनी एक भाताचं शीत सेवन केलं होतं महाराज, बरोबर ना. पण 7 दिवस भागवत सांगायला लावलं, तेव्हा त्यांच्या मनाला समाधान झालं का, कारण त्या उपकारातून आपल्याला निवृत्त व्हायचे. त्याच्यासाठी त्यांनी 7 दिवस भागवत सांगितलं त्यांना, तेव्हा त्याच्या उपकारातून आपण संतांचं परोपकारासाठी जे आहे ना कार्य, तर आपण पण त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस संतांचे उपकार आपल्या डोळ्यासमोर येतात ना, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायला दुसरे काय जावे त्यासी वावे उतराये, काय जावे त्यासी वावे उतराये. म्हणून महाराजांना प्रश्न पडला की काय द्यावे त्याची व्हावे उतराई. आपल्याला त्याच्यातून उत्तीर्ण होण्यासाठी, उतराई होण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल. आपण जरी जीव जरी ठेवला, कारण महाराजांचं जीवावरती जर गेलं, बरोबर ना. कारण माणूस बघा, आपण जर बसनी गेलो, इस्त्रीचे कपडे जर घातले, इस्त्रीचे जर आपण कपडे घातले तर आपण पुढे सरकून बसतो, असं थोडासा नाही का, पुढे सरकून बसतो. नंतर अजून थोडं पुढे गेला, बाजूला कोणी बसला तर इकडे सरकून बसतो. आपला जीव प्रेम कशावर असतं, कपड्यावरती. तर जोपर्यंत आपण त्या ठिकाणी बसतो ना, तोपर्यंत कपड्यावरती असतं. कारण ज्या वेळेस आपण सीटवर बसतो, खराब होईल म्हणून, इस्त्रीचे कपडे खराब होईल म्हणून पुढे सरकून बसतो, बाजूला कोणी बसत इकडे सरून बसतो. त्यावेळेस आपलं कशावर असतं, कपड्यावर प्रेम असतं. आणि तिथून जर पुढे गेलं, एसटी जर पलटी झाली, एसटी पलटी झाल्यावर आपण काय करतो, आता कपड्यावर जर आपलं प्रेम आहे, एसटी जर पलटी, गाडी जर पलटी झाली तर आपण काय करणार. कपड्यावरचं प्रेम कशावर जातं, आपल्यावर, जीवावर. मग आपण काय करतो, आपण घाई करतो, कुठं लागले का काय गेलं, आपण
जीवाची काळजी करतो ना, बरोबर ना. जर कुठं लागला असतो तर तीच कपडे फाटून तिथं गुंडाळतो. कपड्यावरती प्रेम होतं, नंतर जीवा होता तर आपल्याला जास्त काही लागलं म्हणून त्याला तीच कपडे फाडून आपण काय करतो, गुंडाळतो. कपड्यावरून कुठं आलं, जीवा. जीवावरती जेव्हा बेसतं ना तेव्हा आपण जागा होतो. आलं लक्षात. तर त्याचा पुढे जातो मग त्याचं काय होतं, त्याचा पायरी तुला आहे ना आता कापला गेला तर तुटला जातो. मग डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला काय सांगतात, बाबा एक काम कर, तुझा हा पायी आहे ना तिथून काढावा लागेल. तो करतो, अहो साहेब, डॉक्टर साहेब आता शक्य नाही, माझे वडील गावाला गेले, ते गावाला गेले, एक काम करा तुम्ही सध्या 8 दिवस राहू द्या, त्याच्यानंतर आपण करून घेऊ. तर डॉक्टर बोलले नाही, हात जर नाही काढला तो गुडघ्याच्या वर काढून द्या टाकायला. तो लगेच तयार झाला, नाही नाही गुडघ्याच्या वर काढण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आताच काढून घ्या. बरोबर. मग मला तुम्ही सांगा, जर आताच काढून घ्या म्हटल्यावरती तुझी इस्त्रीचे कपडे होते तेव्हा तू पुढे धरून बसत होता, आणि जेव्हा जीव बेतला तर तू सगळं काढून द्यायला तयार झाला. बरोबर ना. मग महाराज काय म्हणतात, हा जीव जरी ठेवला तरी आपण त्या उपकारातून कुठलाही होऊ शकत नाही. त्यामुळे महाराज तुम्हाला सांगून जाईल की कीर्तनाला जात होतो, कीर्तनाला जात होतो, आणि जाता जाता मला फोन आला कोर्टातून, म्हणजे महाराज तुमची तारीख आहे, मला माहित नव्हतं, मला कोर्टातून तरी परत येते सांगतो. आणि मी निघालो कोर्टात, तर कीर्तन म्हणजे कीर्तन माझं नव्हतं, कुठल्या कीर्तनासाठी चाललो होतो. तर मला कोर्टातून फोन आला की महाराज तुमची तारीख आहे. मी काय पाहिलं होतं, कारण फोन नव्हता काय नव्हता. तर मी बोललो ठीक आहे, मग मी काय केलं ते कॅन्सल केलं आणि कोर्टात निघालो पुण्याला निघालो. माझी आई वडील घरी होते, आणि आईचं काय झालं होतं, ट्रॉली वडील भरत होते आणि खालून आई अशी फेकत होती. ट्रॉली आपण भरतो ना गावकाची, आई अशी खालून गवतासोबत भारात वडीलवरती लावत होते. मग आई काय केलं, आई त्या याच्यावरती अशी चढली, ट्रॉलीच्या याच्यावरती असं टाकायला गेली, मोडून पडली. हा हात आता फ्रॅक्चर झाला. आईचं वय माझ्या हातात 76 आहे आणि वडिलांचं 82. अजून पैसे असतात काम करतात. तर मी निघालो, तर वडील मला म्हणले कुठं निघाला. म्हटलं बाबा कोर्टामध्ये तारीख आहे पुण्यामध्ये, झाली का परत येईल. तुला सावकाश जा. कोण म्हटलं, वडील. मला सावकाश जा, गाडी व्यवस्थित चालून लवकर येईल. म्हटलं हो बाबा. एक पाऊल पुढे टाकला तर आईने वडिलांना आवाज दिला, त्याला सांगा माझ्या गोळ्या संपल्या त्याच्याने घेऊ. वडिलांनी सांगितलं, बाळा तुझ्या आईच्या गोळ्या संपल्या तरी येताना घेऊन ये. ठीक आहे बाबा, गोळ्या मी 100% घेऊन येऊन येताना. मी गेलो, तारीख संपली, संध्याकाळी मला उशीर झाला, दुकानं बंद झाली. मी डायरेक्ट घरी आलो, दरवाजा वाजवला. रात्रीचे 1:30 वाजले. मला दरवाजा वाजवला महाराज, आणि दरवाजा वाजवला तरी कोणी बोलावा, वडिलांनी. वडील अशा माझ्या तोंडाला बघत राहिले, बाळा तुम्ही आहे तोपर्यंत फिरून घे, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत फिरून घे, याच्यानंतर तुला हे माझ्या ठिकाणी हे घरातच राहावं लागणार. जोपर्यंत आहे तोपर्यंत फिरून. वडिलांची शब्द काय होते बघा, उपकार सांगतो वडिलांचे. वडिलांनी सांगितलं की आहे तोपर्यंत फिरून घे, नंतर तुला हे घर सोडता येणार नाही. रात्री 1-1, 1:30 वाजता कोणी कधी उघडायला उठणार नाही. हो बाबा. अरे पण तू एक लक्षात आणलं नाही. म्हणजे काय बाबा, अरे तुझ्या आईच्या गोळ्या आणल्या का. हो बाबा मी विसरलो. बाबांनी एवढी बडबड केली, अरे तुला कळत नाही काय नाही, ती म्हातारी एवढी ओरडत राहते, हे करत राहते, ते करत राहते, तुला एवढ्याची गोष्ट कळत नाही, आणतो म्हणून नाही. तर बाबा माफ करा ना, आता एवढं मी नाही आणलं, चुकी झाली माझी. म्हणजे सकाळी उठल्या घेऊन येतो. अरे तू उठल्या आणण्यापेक्षा तिथं रात्रीतून गेली तर तू गोळ्या कोणाला देणार. वडिलांनी हे शब्द काढला, माझ्या डोळ्यातून पाणी आलं. म्हटलं बाबा असं नका हो बोलू, माझी आई जाण्यासारखी नाही हो बाबा, असं नका बोलू. अहो त्या बाबांनी काय करावं, त्या कोपरीच्या खिशात हात घातला आणि गोळ्याचं बाकी माझ्या हातात येईल. बाळा ठीक आहे. म्हटलं बाबा हे काय, तुझ्या आईला मी गोळ्या दे. हो बाबा तुम्ही द्यायचे, मग माझी कशाला वाट बघत नाही रे. तर ह्या गोळ्यांच्या ऐवजी ना तू एखादी लेमन गोळी जर तुझ्या आईला दिली ना तरी तिला बरं वाटेल रे, कारण तिच्या मुलाने दिलेली आहे. एवढी उपकार आई वडिलांचे आपल्याला म्हणून मग महाराज मानतात की आपण एवढा मोठा जीव जरी त्याच्यात ठेवला ना तरी त्याच्यातून आपण उतराई होऊ शकत नाही. मग ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अभंगाचं
काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. मला तुम्ही सांगा, संत उपकारासाठी येतात. उदळवया वाटा खरा खोटा निवास येथे उपकारासाठी आले. बरोबर, संत हे उपकारासाठी येतात. मग संत काय बोलतात, आपण जर सहज बोलून जर लोकांनी शिकलं नाही तर आपण साह्याच करून म्हणजे कष्ट करून त्याला शिकवतात. कारण सहज बोलणे हित उपदेश करोनी साह्यास शिकवी. एकदा काय होतं, एक गुरु आणि शिष्य याला तीर्थयात्रेला निघालेले असतात आणि चालता चालता त्यांना एक गाव लागतं आणि त्या गावामध्ये एक मुक्काम घडतो त्यांचा. रात्रवती मुक्काम घडतो आणि ज्यावेळेस तिथं मुक्काम करतात ना ते, त्यावेळेस त्या गावातले लोक त्यांना विचारत पण नाही की महाराज कुठून आले काय कसं. शिष्य आणि गुरु चालले होते, तर त्यांनी विचार केला दोघांनी. या गावातली लोक जरा विचित्रच दिसत बोलतात, आपण एवढ्या लांबून आलो, आपल्याला विचारपूस नाही काय नाही काय, पाण्याला पण विचारलं नाही कोणी. तर ते बोलले जाऊ दे, आपल्याला एक रात्र तर काढायची इच्छा परिस्थिती होती नाही का, आपण पूर्ण रात्र काढू आणि सकाळी उजेडता निघून जाऊ. त्या लोकांनी जाम त्रास दिला तिथे त्या लोकांना. त्यांना आता झालं की रात्र उजेडून कधी सकाळ उजेडून कधी मी निघाल. मग त्यांनी काय केलं, सकाळी निघाले. ते जे निघाले गाव सोडलं, गावाच्या बाहेर आले आणि त्यांनी ते साधूंनी काय केलं, पाठीमाग ओळून पाहिलं आणि त्यांना काय सांगितलं माहितीये का, त्या शिष्याला काय बोलले, या गावाचं चांगलं व्हायला पाहिजे. काय हे गावाचं चांगलं व्हायला पाहिजे, ती भरभराट व्हायला पाहिजे. कोणी सांगितलं, त्या साधूंनी. पण त्या गावामध्ये त्यांना काय दिलं होतं का, विचारलं पण नाही. एकदम निकृष्ट दर्जाच्या लोकांनी त्यांना त्यांनी विचार केला. शिष्य बोलला, अहो ह्या लोकांनी आपल्याला गावात विचारलं नाही काय नाही काय नाही, तुम्ही त्यांना डायरेक्ट तुमचं भलं होऊ द्या, तुमचं चांगलं होऊ द्या, असं काय केलं. ते बोलले तुला कळणार नाही, तू चल. तिथून पुढच्या गावामध्ये गेले. दुसऱ्या दिवशी मुक्काम पुढच्या गावामध्ये. तिथे गेल्या गेल्या त्यांच्या रांगोळी काढली, त्यांचं स्वागत केलं, त्यांना खाण्यापिण्याची सोय केली. चातुर्मास करण्यासारखं गाव होतं.
मस्त राहिले तर तो शिष्य म्हणतो त्या गुरुला, इथं आपण त्याचं मस्त काढण्यासाठी ते गावामध्ये राहिलेलं चालेल आपल्याला, कशाला जायचं? तर तेव्हा ते साधू बोलले, नाही, साधूनी चलते राहो पाणी भरते राहो, नाही का? असं म्हणजे साधूनी चालत राहो आणि पाण्यासारखं पाणी वाजत असं साधूनी चालत राहावं. तर मग त्यांनी त्या गावामध्ये मुक्काम केला. सकाळी उठून निघाले. उठून ज्या वेळेस निघाले आणि गावाच्या बाहेर आले ना, तर त्याची पाठीमाग वळून साधूंनी तोंडातून असा शब्द काढला का, या गावाचं वाटोळ हो, यांना दरिद्र लागो, या गावाचं वाटोळ हो. त्या शिष्याने विचार केला, ज्या गावामध्ये पाण्याला पण विचारलं नाही त्या गावाचं चांगलं हो, आणि ज्या गावामध्ये चातुर्मास काढण्यासारखी बोलते त्या गावाचं वाटोळ हो, ही कोणती पद्धत? ते गुरुने सांगितलं, अरे शिष्या, ज्या गावामध्ये ती लोक विचित्र होती ना, त्यांचं जर चांगलं झालं ना त्या लोकांचं, ते दुसऱ्या गावात जाणार नाही, ते त्या गावामध्येच राहतील, बरोबर आहे ना? पण ही जी चांगली लोक होती ना, त्यांचं जर वाटोळ झालं तर ते गाव सोडून दुसऱ्या गावाने, दुसऱ्या राज्याने किंवा दुसऱ्या तालुक्याने जातील. कारण ही लोक पारमार्थिक आहेत, ही लोक दुसऱ्याला देण्यासारखी आहेत, ही दान करणारी लोक आहेत, ते पारमार्थिक लोक आहेत. तर यांना जर हे गाव सोडायची वेळ आली तर ते अजून 100 गाव पारमार्थिक करतील आणि आपल्यासारखं दान धर्म करायला, परोपकार करण्याला हे लोक लायक राहतील. म्हणून आपल्याला यांना हे म्हणून महाराज म्हणतात की सहज बोलून जर समजत नसेल ना तर आपण शिकवून आणि कष्ट करून त्याला शिकवावं लागतं. ज्याप्रमाणे एखादा साधू आला आणि एखादा मुलगा आला, म्हटलं मला ज्ञानेश्वरी शिकायची, ज्ञानेश्वरी शिकायची पण मला ब्राह्मण शब्दाचा अर्थ येत नाही. मग तो गुरु काय बोलला, तुला ब्राह्मण शब्दाचा अर्थ नाही सोपं आहे, मग तो गावाचं पण करायचं म्हणून मला काहीच मग तो म्हण, त्याला सांगितलं मग तो म्हण ब्राह्म, ब्राह्मण मन 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 करत राहिला. मग तो 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 ब्रा 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 मन 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 तो ब्राह्मण तो ब्राह्मण तो ब्राह्मण असं म्हणता म्हणता तो शिकला काय ब्राह्मण. करून काय सर्व करण्यासाठी काय करावं लागेल. डोपार कुमार सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविणे. पण ज्या वेळेस जर आपण सहज बोलून जर भागत नसेल
तर कष्ट करून शिकवून आपण त्याला शिकवलं जातं असं महाराज म्हणतात. आणि कसं असतं याच्यामध्ये 4 गोष्टी आल्यात महाराज. शिकविती, सांभाळीती, उपदेशिती आणि चौथी कोणती? सांभाळ. तर मग सांभाळणे म्हणजे काय? संत आपला सांभाळ कसे करतात? ज्याप्रमाणे एखादी गाय आपल्या वासराचा सांभाळ करते ना, तसे संत आपला सांभाळ करतात. त्यामुळे महाराज म्हणतात की तुका म्हणे वस्ते धेनुवेचे चित्ती तैसे मध्ये येती सांभाळीचं. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी गाय आपल्या वासराचा सांभाळ करते ना, त्याप्रमाणे संत आपला सांभाळ करतात. एका शेवटचा दृष्टांत सांगू आणि 10 वाजता आपण घेतो. आणि एक गाय आणि एका मुलाची आई, ते काय करतात? गाय वासराला ठेवून गोठ्यात ठेवून गाय रानात करायला जाते आणि आई मुलाला पाळण्यामध्ये ठेवून शेतात निघून जाते. तर काय होतं, दोघी पण शेतात जातात. गाय रानात जाते, आई शेतात जाते. आणि आई शेतात जाते, गाय रानात जाते. संध्याकाळचे 4 वाजतात आणि आई पण येते, गाय पण येते. काय होतं, त्या घरालाच आग लागते. घराला आग लागल्यानंतर काय होतं, आई पळत येते. कारण आईला कळतं का आपल्या घराला आग लागली, आपला मुलगा आतमध्ये. ती आई घरापर्यंत पळत येतो, पण पूर्ण घराला आग लागलेली असते. आणि घराची आग लागून ती गोठ्याला लागेल, गोठ्यापर्यंत पोहोचलेली असते. मग ती आई घराच्या बाहेर गेली, पूर्ण जाळ झालेला पाहिलं, पण तिच्या आतमध्ये जायला काही ताकद होत नव्हती. कारण आईचं मुलं आतमध्ये होतं. ती मग ओरडत होती, वाचवा माझा मुलगा आतमध्ये, वाचवा. पण त्या आईने आतमध्ये जायचं तिच्या ताकदमध्ये आतमध्ये गेलीच नाही, बाहेरून ओरडत होती. तर पोटचा मुलगा जळत खाक झाला, पण आई आतमध्ये गेली नाही. तर ती त्या जाळाला घाबरत होती. आणि थोड्या वेळाने ती गाय बघत होती, घराला आग लागली, त्या आगात आपल्या गोठ्याला लागते. त्या गायच्या डोक्याला आपलं वासरूच्या गोठ्यामध्ये आहे. मग ती गाय तिकडनं पळत आली. तिने विचार केला नाही आग लागली का काय लागली, तर विचार केला नाही. पूर्ण 4ही साईडनी जाळ होत होता. ती गाय डायरेक्ट जाळातून आतमध्ये गेली, गोठ्यामध्ये शिंगाने त्या वासराचं धावत तोडला आणि त्या वासराला बाहेर घेऊन आली. इथे मध्ये येते सांभाळली. ज्याप्रमाणे त्या गाई वासराचा सांभाळ करते ना, त्याप्रमाणे संत आपला सांभाळ करतात. म्हणून महाराज सांगतात, महाराजला पडलेला प्रश्न होता की या परोपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण संतांना काय द्यायला पाहिजे. आपण जीव जरी ठेवला तरी तो कमीच आहे. आणि संतांचे उत्तर असे आहे, आपल्याला चालता बोलता शिकवलं नाही कळलं तरी पण आपल्याला कष्ट करून तरी संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे गायच्या वासराचा सांभाळ करते, तर संत आपला सांभाळ करतात. महाराज शेवटच्या चरणात
Thank you.